रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी उकाड्यानं त्रस्त नागरिकांना पावसानं दिलासा, शेतकरी वर्गातही समाधान। सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची रिपरिप सुरू, उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। सांगली जिल्ह्यातल्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा। वाळवा, तासगाव आणि पलूससह अनेक भागात पावसाची हजेरी। कोल्हापूरच्या वारणानगर परिसरात रिमझिम पावसाची हजेरी, पेरणीची कामं सुरू असताना पावसाच्या सरी बरसल्यानं शेतकरी सुखावला। पुढील 2 दिवसात संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता। जेजुरी परिसरात काल मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। गडाच्या पायरी मार्गावरून पाणी वाहिल्यानं पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप। पश्चिम उपनगरातील काही भागात मुसळधार पावसाची हजेरी, अंधेरी, जोगेश्वरी आणि मलाड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, घामानं निथळणाऱ्या मुंबईकरांना पावसामुळे दिलासा। वसई विरारमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा, तर पालघरला पुढील काही दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट। मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची मान्सूनपूर्व पावसातच पोलखोल, अंधेरी परिसरात झालेल्या रिमझिम पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली, सबवे परिसरात गाळ बाजूलाच काढून ठेवल्यानं पूल पाण्याखाली गेल्याची माहिती। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळे गोडाऊनचं छप्पर उडाल्यानं 900 गोण्यांमधला कांदा भिजला, लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्यानं शेतकरी आजीला अश्रू अनावर। मुंबईत आलेल्या पहिल्या मान्सूनपूर्व पावसात दाणादाण, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कार आणि बसचा अपघात, पावसामुळे अनेक गाड्या स्लिप झाल्यानं दुर्घटना, कोणीही जखमी नाही। जम्मू काश्मीरमधील किश्तवाडच्या सारथल आणि मच्छीपाल भागामध्ये ढगफुटी, डोंगरावरून पडणाऱ्या ढिगाऱ्यांमुळे आणि नाले रस्ते तुडुंब भरल्यानं वाहतूक ठप्प, स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर, डोळ्यात झालेली ढगफुटी आणि भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद, तर वीज कोसळल्यानं एकाचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।